सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडी नगरपंचायतीवर एकहाती सत्ता। आटपाडी नगरपंचायतीवर युटी जाधव सर हे 1177 मतांनी विजयी। विजयाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा डान्स। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबेंची नगराध्यक्षपदी निवड। विजयानंतर सत्यजित तांबेंनी विजयी जल्लोष करत धरला ठेका। या ठिकाणी सगळ्या 27 जागांवर संगमनेर सेवा समितीचे नगरसेवक विजयी। सुजय विखे पाटलांनी गड राखला। अहिल्यानगरच्या राहता नगरपालिकेवर एकहाती सत्ता। 20 पैकी भाजपचे 19 नगरसेवक विजयी। नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी। सुजय विखेंची वाघाची प्रतिकृती असलेल्या गाडीवरून खास मिरवणूक। हिंगोलीच्या कळमनुरी नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता। या ठिकाणी आश्लेषा चौधरी यांचा 1300 मतांनी विजय। विजयानंतर शिवसेना आमदार संजय बांगर यांनी विजयी जल्लोष साजरा करत धरला ठेका। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या वर्चस्वाला सुरुंग। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजयना पाटील नगराध्यक्षपदी। शिवसेना कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर गुलाल उधळला। जेजुरी नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश। नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी। माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता। जेजुरीमध्ये खालसा करण्यात अजित पवारांना यश। पुण्याच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपचे संतोष दाभाडे विजयी। तर 27 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी, 11 जागांवर भाजपचे नगरसेवक। विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून ढोल ताशाच्या तालावर भंडाऱ्याची उधळणी। सिंधुदुर्गातील मालवण नगर परिषदेवर शिंदेच्या शिवसेनेची मुसंडी। शिवसेनेच्या 10 जागा विजयी तर भाजपला फक्त 5 जागा। मंत्री नितेश राणे यांना मालवण नगर परिषदेमध्ये धक्का। नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममता वराडकर विजयी। निकालानंतर ममता वराडकर झाल्या भाऊक। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार केसरकरांना मोठा धक्का। सावंतवाडी नगर परिषदेत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले तर वेंगुर्ले नगर परिषदेत भाजपचे राजन गिरप विजयी। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या हुस्नबाबू खलिपे या विजयी। काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत साजरा केला विजयी जल्लोष। रायगड महाड नगरपालिकेत अखेर मंत्री भरत गोगावले यांचाच डंका। नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कविस्कर 600 मतांनी विजयी। जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपालिकेत दानवे पिता पुत्रांना धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या समरीन मिर्झा 700 पेक्षा अधिक मतांनी विजयी। जालन्यात भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जल्लोष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या समरीन मिर्झा विजयी झाल्यानं दानवेंच्या घरासमोर मोठा जल्लोष। धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा दुसरा नगराध्यक्ष विजयी। कळंब पाठोपाठ उमरगा नगर परिषदेत शिंदेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी। किरण गायकवाड यांचा 6242 धावांनी विजय। धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा दुसरा नगराध्यक्ष विजयी। कळंब पाठोपाठ उमरगा नगर परिषदेत शिंदेच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी। किरण गायकवाड यांचा 6242 मतांनी विजय। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा अक्कलकोट नगर परिषदेवर एकतर्फी विजय। तर तब्बल 135 वर्षांची परंपरा मोडत मैंदर्गी नगर परिषदेवर देखील भाजपचा झेंडा। कार्यकर्त्यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना खांद्यावर उचलत गुलाल उधळलाय। कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे सुनील कावनेकर विजयी। कावनेकर यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष। नाशिकच्या भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी। आम्ही जनतेची कामं करून विकास करणार, प्रेरणा बलकवडे यांनी व्यक्त केला विश्वास। सांगलीच्या उरुळ ईश्वरपूर नगर परिषदेवर जयंत पाटील यांचा झेंडा। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष। कार्यकर्त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर गुलाल उधळलाय।
उरण ईश्वरपूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांच्यासह 24 नगरसेवक विजयी. लातूरच्या औसामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगर परिषदेवर ताबा. 23 पैकी 17 जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय. अमरावतीच्या धामणगावमध्ये भाजपचा मोठा जल्लोष. धामणगाव रेल्वेमध्ये भाजपच्या डॉक्टर अर्चना रोठे नगराध्यक्षपदी विजयी. 20 पैकी 20 नगरसेवकपदी भाजपची मुसंडी. भाजपचे आमदार प्रताप अडसर यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय. नंदुरबारच्या शहादा नगर परिषदेत भाजपला धक्का. नगराध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील 1041 मतांनी विजयी. भाजप उमेदवार मकरंद पाटील यांचा पराभव. बीडच्या गेवराई नगरपालिकेत विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का. भाजपचा गेवराई नगर परिषदेत मोठा विजय. भाजपच्या गीता त्रिंबक बाळराजे पवार नगराध्यक्षपदी विजयी. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेत सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी. भाजपा विरुद्धच्या सामन्यात शिंदेच्या शिवसेनेची बाजी. सांगलीच्या विट्यात पालिकेवर शिंदेच्या शिवसेनेनं भगवा फडकवला. शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार काजल संजय म्हेत्रे विजयी. जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. शिंदे सेनेच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं साधना महाजन यांची बिनविरोध निवड. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्यामध्ये इतिहास घडला. मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत राज्यात काँग्रेस नंबर 2चा पक्ष असेल. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास. तर भाजपकडे सत्ता असल्याने त्यांची मोठी ताकद वापरली, त्यामुळे भाजप नंबर 1 वर असेल असंही त्यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.